अच्युतगोल मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. TET 2022साठी आपण क्लासेस स्टार्ट केले आहे. त्यामध्ये बघा आपण स्टेट बोर्डपासून सुरुवात केली. इयत्ता 11वी मानसशास्त्र या सब्जेक्टमधलं हे आपलं तिसरं लेक्चर आहे. तर तिसऱ्या पाठाचं नाव काय आहे? सो म्हणजे सेल्फ. यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत, कोणते महत्त्वाचे पॉईंट आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यावर कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात हे तुम्हाला मी सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं, एक तर नोट्स बनवून घ्यायच्या किंवा तुमच्याकडे बुक असेल तर त्याच्यावर हायलाईट करायचं. तर बघा सर्वात पहिले पहिली कृती करताना हे लक्षात येईल की आपण सर्व एका अतिशय गुंतागुंतीच्या जगाचा भाग आहोत. आपण मुलगा मुलगी, विद्यार्थी, शिक्षक, मित्र, सवंगडी अशा वेगवेगळ्या भूमिका करत असतो. आपण या प्रश्नांची उत्तरे वेगवेगळ्या रीतीने देऊ शकतो. या सर्व उत्तरांची गोळा बेरीज म्हणजेच तुमचा स्व आहे. स्वची संकल्पना म्हणजे काय, तुम्ही जे काही आहात त्याबद्दलचे तुमचे स्वतःचे ज्ञान होय. तर स्वची कल्पना हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. स्व म्हणजे आपण स्वतः आपण काय बोलतो, आपण कोण आहे हे वगैरे आपली ही ओळख आहे. स्वतः म्हणजे काय, स्व ही संकल्पना म्हणजे तुम्ही जे काही आहात याबद्दलचे तुमचे स्वतःचे ज्ञान. यात आपल्याविषयीची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विचार आणि भावना याविषयीचा समावेश होतो. म्हणजे स्वमध्ये कसला समावेश होतो हे पण तुम्ही समजून घ्यायचं. कसला होतो? शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विचार आणि भावना याविषयीचा समावेश होतो. यात आपल्या वर्तनाचा, आपल्या क्षमतांचा आणि आपल्या व्यक्तित्व गुणांचा समावेश होतो. आपली स्वची संकल्पना पूर्व बाल्यावस्थेत आणि कुमार वयात फार वेगाने विकसित होतो. आपल्या संपूर्ण आयुष्यात ही संकल्पना सारखी घडत आणि बदलत असते. स्वसंकल्पनेचे घटक. तर आपण काय बघणार आहोत? स्वसंकल्पनेचे घटक. स्वसंकल्पनेत बद्दल विचारलेल्या विशिष्ट प्रश्नांना तुमचे उत्तर वेगळे असू शकते, पण स्वसंकल्पनेचे एकूण संघटन सर्वांसाठी सारखेच असते. रेंटश आणि हेफनर 1994 यांनी जेव्हा 200 विद्यार्थ्यांना या संदर्भात 20 प्रश्न विचारले, तर म्हणजे 200 विद्यार्थ्यांना त्यांनी 20 प्रश्न विचारले. त्यांना सर्व सहभागी व्यक्तींना 8 श्रेणीमध्ये विभागात आले. काही श्रेणी ह्या व्यक्तित्व गुणावर, जसे आंतरवैयक्तिक गुणवैशिष्ट्ये, मी एक विद्यार्थी आहे, मी वर्गाचा गट नेता आहे, अभिरुची, मला मानसशास्त्र आवडतं. त्यानंतर आपण बघणार आहोत स्वसंकल्पनेचे घटक. स्वसंकल्पनेबद्दल विचारलेल्या विशिष्ट प्रश्नांना तुमचे उत्तर वेगळे असू शकते, पण स्वसंकल्पनेचे एकूण संघटन सर्वांसाठी सारखेच असते. रेंटश आणि हेफनर 1994 यांनी जेव्हा 200 विद्यार्थ्यांना या संदर्भात 20 प्रश्न विचारले, तेव्हा त्यांना सर्व सहभागी व्यक्तींना 8 श्रेणीमध्ये विभागात आले. काही श्रेणी या व्यक्तित्व गुणावर, जसेच आंतरवैयक्तिक गुणवैशिष्ट्ये, मी एक विद्यार्थी आहे किंवा मी वर्गाचा गट नेता आहे, अभिरुची, मला मानसशास्त्र आवडते किंवा मला नृत्य आवडते, वैयक्तिक मते, मी प्रतिष्ठेसाठी घेतलेल्या बळीच्या विरोधात आहे किंवा मी बालकांच्या छळाच्या विरोधात आहे, आणि सहज जाणीव, मी चांगला व्यक्ती आहे किंवा मी सबळ कारण असल्याशिवाय चिडत नाही. इतर श्रेणी मानसिक वातावरणाला अधोरेखित करतात, जसे जन्मता मिळालेले, मी एक स्त्री आहे किंवा मी भारताचा नागरिक आहे, किंवा सामाजिक भिन्न दर्शविणारे, मी वेगळ्या देशाचा नागरिक आहे किंवा मी भारताच्या वेगळ्या प्रांतातून आलो आहे. इथे हा मुद्दा आहे की मी कोण आहे याची खूप विविध उत्तरे मिळू शकतात. बघा इथे तुम्हाला कृती करून दाखवली. रेंटश आणि हेफनर यांनी दिलेल्या प्रारूपात असलेल्या वेगवेगळ्या श्रेणी तुमचे वर्णन करण्याचे वाक्य बनवा. या वाक्यातील तुमच्या पालकांसोबत, शिक्षकांसोबत, मित्रांसोबत पडताळणी करा. तुम्हाला करायची म्हणजे तुमचे उत्तरं कशा प्रकारे भिन्न असतात, तुमचे व त्यांचे विचार तुमचे स्वसंकल्पनेशी मिळते जुळते आहे का ते पहा. जर तुमचे आणि त्यांचे विचार मिळते जुळते नसतील तर तुम्ही स्वतःला बदलण्याचा कसा प्रयत्न कराल हे तुम्हाला कृती करायला सांगितले. त्यानंतर बघा व्याख्यात सांगितले. स्वसंकल्पना ही पूर्णपणे तुमची प्रतिमा असते. स्व म्हणजे काय? तुमची प्रतिमा आहे. हे तुमच्या
क्षमता व व्यक्तित्व गुणाचे पूर्ण चित्र आहे. ही एक बौद्धात्मक संकल्पना आहे जी आपल्याला स्वतःविषयी काय वाटते ते ठरवते आणि आपल्या वागण्याची दिशा ठरते. आता बघा, तुम्ही जर आरशात बघितलं तुम्हाला ही तुमची प्रतिमा दिसते, तर तशीच ही तुमची अंतरप्रतिमा आहे. स्व म्हणजे, ठीक आहे. हार्टर 1996 ही डेफिनेशन कोणाची. त्यानंतर एखाद्या व्यक्तीची स्वतःबद्दल असलेली पूर्ण संवेदन म्हणजे स्वसंकल्पना होय. ही पण हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या अस्तित्वाबद्दल असलेल्या कल्पना ज्यात अद्वैत समजुती, अभिवृत्ती आणि मतांचा समावेश होतो, जी गुंतागुंतीची संघटित व बदलणारी यंत्रणा आहे. हे कोणाच्या मते फरकी 1988. तर तुम्हाला या डायरेक्टली डेफिनेशन विचारले जाऊ शकते. हार्टर 1996 त्यांनी कशी डेफिनेशन केली, किंवा फरकी 1988 त्यांनी कशी केली. त्यानंतर सायमनच्या मते 1957 त्यांनी कशा प्रकारे स्वची डेफिनेशन केली. मते व्यक्तीची स्वतःबद्दल असलेल्या प्रतिक्रिया म्हणजे स्वसंकल्पना आहे. स्वसंकल्पनेचे 4 पैलू. व्यक्ती स्वतःला कसे संवेदित करते, व्यक्ती स्वतःबद्दल काय विचार करते, व्यक्ती स्वतःला काय मूल्य देते, व्यक्ती स्वतःला कसे समृद्ध करते किंवा स्वचे कसे संरक्षण करते. ह्या डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा, इथे पण तुम्हाला कृती करायला सांगितले. आपण आपल्याला जे इम्पॉर्टंट आहे तेच बघणार आहोत. स्व आणि जीवनचक्र. 6 महिन्याचे होईपर्यंत कोणतेही मूल स्वतःविषयी अनभिज्ञ असते. जसे मूल मोठे होत जाते तसे ते स्वतःचे शरीर आणि इतर व्यक्ती यात फरक करायला शिकते. बघा, लहान बाळाला तुम्ही काही सांगा, ते स्वतःचा विचार नाही. जसं आपण आता एखाद्या ठिकाणी बसलो तर आपल्या मनामध्ये खूप सारे विचार चालतात, पण लहान बाळास कशी निरागस असते, त्यांच्या मनात कसलेही विचार नसतात. म्हणजे 6 महिन्यापर्यंत त्यांना स्वतः आणि दुसऱ्या असं काहीच माहीत नसतं, सर्व त्यांना सारखंच वाटतं. पण 6 महिन्यानंतर बघा मोठे होत जाते, जसं ते स्वतःचे शरीर आणि इतर व्यक्ती यात फरक करायला शिकते. ते मी आणि हे मी नाही यात फरक करायला शिकले. हळूहळू ते स्वतःला उर्वरित जगापेक्षा वेगळे समजायला लागते. 2 वर्षाच्या मुलाला चांगल्या आणि वाईट वागण्यातला फरक समजायला लागतो आणि इतरांचं काय अपेक्षा आहेत हे देखील समजायला लागते. ते इतरांना हसून प्रतिक्रिया देते, तसेच कोणी रागवल्यास तशी प्रतिक्रिया देते. ते त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या व्यक्तीसारखे वागून स्वतःची जाणीव विकसित करतात. ही स्व आदराची सुरुवात आहे. 3 वर्षाचे मूल स्वतःला ओळखू लागते आणि इतर मुलांना मुलगा किंवा मुलगी म्हणून ओळखू लागते. 3 ते 12 वर्षामध्ये मुलाची स्वसंकल्पना ही त्याच्या वैशिष्ट्य, क्षमता व कौशल्यावर आधारित आहे. मुलाला स्वतःला काय जमेल आणि काय जमणार नाही याच्यावर ते स्वतःबद्दल मत ठरवते. जसे तो गातो, नाचू शकतो किंवा त्याला एकट्याला प्रवास करणे जमते. या वयात स्वची संकल्पना तो मुलगा आहे किंवा मुलगी, वय, कुटुंब व त्याला काय करता येते किंवा येत नाही यावर आधारित असते. त्यानंतर बघा, जेव्हा मुलगा 5 ते 6 वर्षाचा होते, शाळेत जाऊ लागते, तेव्हा ते स्वतःची इतर मुलांशी तुलना करू लागते की मी बुद्धिमान, हुशार, इतरांपेक्षा जास्त वेगाने आहे असा विचार करू लागते. या काळात सामाजिक तुलना करण्याचा आहे. हा काळ कोणता आहे? सामाजिक तुलना करण्याचा. या वयात मुले खोटे बोलायला आणि माहिती लपवून ठेवायला शिकते. ही माहिती पालकांपासून लपवून ठेवली जाते. यात विचार, भावना आणि दबलेल्या इच्छांचा समावेश असतो. हा जो वैयक्तिक स्वसंकल्पनेचा विकास होतो, ती स्वसंकल्पना विकासातील अवघड वैकासिक व्यवस्था आहे. या काळात त्यांचा एक कल्पनेतील मित्र बनून असू शकतो, जो त्यांच्याशी बोलतो आणि फक्त त्यांना ऐकून येतो. यूट्यूबवर बोगस नावाचा चित्रपट पहा. मुलं आपली माहिती इतरांबरोबर वाटत नाही. बघा, इथे तुम्हालाच डायरेक्टली सांगितलं की बोगस नावाचा चित्रपट बघा, त्यावरून तुम्हाला समजणार आहे. सर्वात शेवटी स्वसंकल्पना कुमारावस्थेत विकसित होत असताना त्यात इतरांचे दृष्टिकोन समजून घेण्याची सवय सुद्धा येते, जी विकसित झाल्यामुळे कुमार इतरांबद्दल विचार करू लागतात आणि इतरांचे दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणून कुमारवयीन मुले स्वतःबद्दल आणि स्वतःच्या दिसण्याबद्दल जास्त जागरूक होतात. ते काही वेळा वस्तुनिष्ठ स्वभान या अवस्थेत प्रवेश करतात, जिथे त्यांना इतरांचे लक्ष वेधून घेणे आणि प्रसिद्ध होणे आवडते. यासाठी कुमारवयीन मुले
समवयस मुलांसारखे वागण्याचा आणि दिसण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर स्व आणि लैंगिक भूमिका ओळखा. लैंगिक भूमिका आणि लैंगिक ओळख या स्वसंकल्पनेचे महत्त्वाचे पैलू आहेत. लैंगिक ओळख आणि लैंगिक भूमिका या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. लैंगिक ओळख ही जन्मताच असते आणि लैंगिक ओळख ही त्या व्यक्तीचे स्त्री किंवा पुरुष स्वतःबद्दल असलेले संवेदन आहेत. लिंग गुणसूत्रामुळे जन्माला येणारे बालक हे मुलगा असेल की मुलगी असेल हे ठरवते. लैंगिक भूमिका ही आपली मानव सामाजिक प्रवृत्ती आहे जी आपण समाजात राहून शिकलो आहे. लैंगिक भूमिका हे मूल निरीक्षण व इतरांची नक्कल करण्यातून शिकत जाते. त्यामुळे लैंगिक भूमिका ही कौटुंबिक आणि सांस्कृतिक वातावरणात घडत जाते. काही वेळा आपल्याला हे दिसतं की एखादी मुलगी एखाद्या गटात नेतृत्व समर्थपणे करत आहे आणि कणखरपणे निर्णय घेत आहे. आपण असे म्हणू शकतो की ती मुलगी पुरुषांसारखी वागते, किंवा तुम्हाला असे पण दिसेल की एखादा मुलगा कलात्मक गोष्टीत परिचारक, स्वयंपाक किंवा इतरांना मदत करण्यात रस घेतो. तर समाज अशी संवाद प्रतिक्रिया सुद्धा देऊ शकतो की तो मुलगा मुलीसारखा वागतो, ज्यामुळे त्या मुलाला त्रास होऊ शकतो. कृपया लक्षात ठेवा की एखाद्या पुरुषाने स्त्रीचे काम करणे किंवा स्त्रीने पुरुषाचे काम करणे यात गैर असे काहीच नाही. तुम्हाला असे दिसेल की पंडित बिरजू महाराज, संजीव कपूर किंवा विक्रम गायकवाड हे ज्या क्षेत्रात स्त्रिया प्रामुख्याने आढळतात अशा क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. तर फोगट भगिनी, कल्पना चावला, किरण बेदी, अवनी चतुर्वेदी, लढाऊ विमानाची भारतातील पहिली स्त्री वैमानिक ह्या ज्या क्षेत्रात पुरुष प्रामुख्याने आढळतात अशा क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. आपण असे म्हणू शकतो की आता लैंगिक भूमिका मिसळू लागल्या आहेत. समाज हे बदल मोकळ्या मनाने स्वीकारतो आहे व याला मान्यता देतो आहे, ज्याचे प्रतिबिंब जाहिरात क्षेत्रात उमटताना दिसते. उदाहरणार्थ, एका जाहिरातीत वडील मुलाला शाळेसाठी तयार करताना दिसत, किंवा दुसऱ्या जाहिरातीत एक पुरुष घरात भांडी घासताना दिसतो. आपण आता स्वसंकल्पनेशी निगडीत इतर काही संकल्पनाची माहिती घेऊया. स्वसादरीकरण. स्वसंकल्पनेचे 4 प्रमुख घटक आहेत. बघा, इथे तुम्हाला हे लक्षात ठेवायचे की स्वसंकल्पनेचे कोणते 4 प्रमुख घटक आहेत. ते म्हणजे स्वभान, स्वप्रतिमा, स्वसक्षमता आणि आत्मप्रतिष्ठा. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यांना बघा, सर्वात पहिले स्वभान. स्व हा संकल्पनेचा एक घटक आहे. स्वभान हा एक असा व्यक्तित्व गुण आहे ज्यात स्वतःच्या विचाराची, भावनांची, वर्तनाची व व्यक्तित्व गुणांची असलेली सबोध जाणीव आहे. चेरी 2018 स्वसंकल्पना करण्यासाठी स्वभान असणे फार गरजेचे आहे. इथे व्यक्तीला स्वतःचे व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळे आहे याची जाणीव असते. पियाजेच्या मते स्वभान 14 ते 24 महिन्याच्या बालकात विकसित होऊ लागते. तर बघा, पियाजेच्या मते तुम्हाला डायरेक्टली विचारलं जाऊ शकतं, पियाजेच्या मते स्वभान किती वर्षाच्या बालकांमध्ये विकसित होऊ लागते. तर 15 ते 24 हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. मुले स्वकेंद्रित होण्याआधी स्वभान विकसित होणे गरजेचे असते, कारण यामुळे ते इतरांच्या भावना समजू शकतात व इतरांकडून त्यांची वस्तू मागितल्यावर त्यांना काय वाटेल याची जाणीव त्यांना होते. त्यानंतर सेकंड बघा, स्वप्रतिमा. स्वप्रतिमा ही आपले स्वतःबद्दल असणारे वैयक्तिक मत किंवा मानसिक प्रतिमा असते. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं. स्वप्रतिमा म्हणजे काय? स्वप्रतिमा हा आपल्या वैयक्तिक शब्दसंग्रह असतो, ज्यात आपण आपले वर्णन बुद्धिमान, सुंदर, कुरूप, गुणी, स्वार्थी, दयाळू अशा अनेक शब्दात करतो. स्वप्रतिमा ही सतत बदलणारी असते. आपण आपली निकोप व अचूक स्वप्रतिमा विकसित करू शकतो. एक निकोप स्वप्रतिमेची सुरुवात स्वतःला स्वीकारणे व स्वतःवर प्रेम करण्याने निर्माण होते. यात इतरांकडून मान्यता व प्रेम मिळणे याचाही समावेश आहे. बघा, इथे तुम्हाला लागले सकारात्मक स्वप्रतिमा निर्माण करण्यासाठी निश्चित कोणती पावले उचलावी लागतात. तर स्वतःच्या सकारात्मक गुणांची यादी करायची. त्यानंतर तुमच्या पालकांना, मित्रांना तुमच्या चांगल्या गुणांचे वर्णन करायला सांगा. तुम्ही प्रयत्नाने मिळवू शकाल अशी ध्येय व उद्दिष्टे ठरवा.
अतार्किक व असंगत विचारांना फेकून देण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याशी स्वतःची तुलना करणे टाळा. स्वतःची बलस्थाने विकसित करा. स्वतःवर प्रेम करा. सकारात्मक प्रतिसाद द्या. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात हे लक्षात असू द्या. तुम्ही तुमच्या आयुष्यातील समस्यांना तोड दिले आहे हे लक्षात असू द्यायचे. तर या प्रकारे तुम्हाला एक यादी करायची आणि त्यावरून तुम्हाला समजणार आहे. स्वशरीर प्रतिमा ही प्रतिमेचा भाग असते. स्वशरीर प्रतिमा ही आपण कसे दिसतो किंवा आपण इतरांना कसे वाटतो यापेक्षा स्वतःस्त असते. उदाहरणार्थ, एक वयाच्या 25व्या वर्षापर्यंत सर्वसामान्य असणारी मुलगी अनगा मोडक. डेंग्यूच्या तापात तिची दृष्टी गेली. ती मराठीतील एक उत्कृष्ट निवेदिका आहे आणि इतरांना आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यासाठी आत्मविश्वासाने मदत करते. स्वप्रतिमा ही सांस्कृतिक निकषावर आधारित असते आणि यावर कुटुंब, मित्रमैत्रिणी व इतर महत्त्वाच्या व्यक्तींचा प्रभाव असतो. एक सकारात्मक स्वशरीर प्रतिमेची चांगल्या मानसिक समायोजनात मदत होते. कमी अवसाद, धनात्मक स्वमूल्य, आयुष्याबद्दल समाधान, कमी चिंता आणि विकृती कमी प्रमाणात असणे. आपल्या विचारात असलेल्या विसंगतीमुळे आपली स्वप्रतिमा ऋणात्मक बनते यामुळे आपले कुसमायोजन होऊ शकते. त्यानंतर स्वयं सक्षमता. व्यक्ती एखादे ध्येय गाठू शकेल याविषयी व्यक्तीचा स्वतःच्या क्षमतावर विश्वास म्हणजे स्वक्षमता. म्हणजे त्याचा एक स्वतःवर विश्वास पाहिजे की मी हे ध्येय गाठू शकतो वगैरे. ही स्वतःच्या योग्यतेविषयी असणे स्वतःच्या विश्वासावर अवलंबून असते. ही योग्यता वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळी असू शकते. ना तर एखाद्या कुमारवयीन मुलाची सक्षमता मानसशास्त्रात चांगली असेल तर ती गणितात चांगली असेलच असे नाही. मॅडकस 2002 ने याची व्याख्या अशी केली आहे की काही बघा इथे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं मॅडकस 2002 म्हणजे तेव्हा त्यांनी कोणती डेफिनेशन केली होती. तर कोणती येणार आहे, काही विशिष्ट परिस्थितीत मी माझ्या कौशल्याचा वापर कसा करू शकेल याबद्दल असलेला माझा विश्वास म्हणजे स्वयं क्षमता होय. ही डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायची. आणि कोणी केली हे सुद्धा खूप महत्त्वाचं डायरेक्टली विचारलं जातं. 2 घटकांचा समावेश होतो. एक, परिणामाबद्दल अपेक्षा. यात एखादी ध्येय मिळवण्यासाठी लागणाऱ्या कौशल्याचा समावेश होतो. आणि दुसरे, स्वयं क्षमतेबद्दल अपेक्षा म्हणजेच व्यक्तीकडे ती कौशल्य आहेत का याविषयी त्याचे मत. स्वयं सक्षमता ही संकल्पना सामाजिक बोधात्मक सिद्धांतावर आधारित आहे. ज्या सिद्धांतानुसार मानव वातावरणात निष्क्रियपणे जगण्याऐवजी स्वतःचे आयुष्य घडवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर बॅरन, मॅडकस आणि स्नायडर 1997. चेन आणि इतरांनी 2001 मध्ये 8 प्रश्नांची नवीन सामान्य स्वयं सक्षमता चाचणी दिली आहे. तर बघा इथे तुम्हाला तक्ता दिला आहे. गुणांची पद निश्चयन श्रेणी वापरून खालील वाक्यांबद्दल तुमचे मत मांडा. संपूर्णपणे अमान्य, मान्य किंवा अमान्य दोन्ही नाही या प्रकारे. त्यानंतर बघा आत्मप्रतिष्ठा एखाद्या व्यक्तीचे चांगले वाईटाविषयी किंवा आवडीनिवडीविषयी असलेले सर्वसाधारण मूल्यमापन म्हणजे आत्मप्रतिष्ठा होय. आत्मप्रतिष्ठा म्हणजे काय हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. सिगेलमनच्या मते आत्मप्रतिष्ठा हे सुद्धा लक्षात ठेवायचे. कोणाच्या मते बघा TATचा जर तुम्ही पेपर बघितला असेल तर डेफिनेशन कोणाच्या मते हे वगैरे क्वेश्चन येतात. म्हणजे व्यक्ती म्हणून तुमची बरे वाईट असेल सर्वांगीण मूल्यमापन जे तुमच्या सकारात्मक आणि नकारात्मक स्वसंवेदनावर आधारित आहे. आत्मप्रतिष्ठा म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या स्वतःबद्दल असलेला आदर. आत्मप्रतिष्ठा म्हणजे काय, स्वतःबद्दल असलेला आदर. प्रत्येक व्यक्तीच्या आत्मप्रतिष्ठेची प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळी पातळी असते. म्हणजे एखाद्या मुलीला स्वतःच्या बुद्धिमत्तेसाठी आत्मप्रतिष्ठा असू शकते, पण अपरिचित लोकांशी बोलताना तिची आत्मप्रतिष्ठा कमी असू शकते. म्हणजे हा मुद्दा आपण. त्यानंतर बघा आत्मप्रतिष्ठेचे वैशिष्ट्ये. उच्च आत्मप्रतिष्ठेचे वैशिष्ट्ये जबाबदारी, ध्येय, निष्ठा, प्रामाणिक आणि क्षमाशील, अंतर्गत मूल्ये, सकारात्मकता,
स्वसुधारणा, कमी आत्मप्रतिष्ठेचे दुःखाची भावना, चिंतेची भावना, वर्चस्व किंवा न्यूनगंडाची भावना, स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दल संयमाचा अभाव, बाह्य प्रभावामुळे निर्माण होणारी उद्दिष्टे, बाह्य प्रभावामुळे व्यक्ती व्यसन, गुन्हेगारी किंवा दहशतवादाच्या आहारी जाऊ शकतो. त्यानंतर नकारात्मकता, आत्मप्रतिष्ठा कशी वाढवावी. तर आत्मप्रतिष्ठा कशी वाढवावी? स्वतःशी नकारात्मक बोलणे टाळा, स्वतःची बलस्थाने ओळखा, स्वमूल्य ओळखा, चुका स्वीकारा, नकार पचवा. स्वचे एवढे पैलू पाहिल्यानंतर तुम्ही निश्चित विचार करत असाल की मग नियमन कसे करता येईल, आपण चर्चा करूया. तर स्वनियमन बघा, स्वनियमन म्हणजे तुम्ही तुमचे विचार, भावना व कृतीवर तुमच्या फायद्यासाठी नियंत्रण ठेवणे. तर स्वनियमन म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर स्वतःच्या भावनावर नियंत्रण कृतीवर, भावनावर, विचारांवर नियंत्रण ठेवणे. यामुळे आपण सामाजिक नियमानुसार वागतो. आपल्या वागण्याने आपण महाविद्यालयाचे वातावरण, पूरस्थितीच्या वेळ आणि आपले नातेसंबंध इतरांसाठी त्रासदायक होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. जेव्हा तुम्ही स्वनियमन करता तेव्हा तुम्ही स्वतःला उतावळेपणाने प्रतिक्रिया देण्यापासून किंवा तुमच्या इच्छांची लागलीच पूर्ण करण्यापासून थांबता. नियमनात आपण स्वतःच्या कृतींना किंवा आणि प्रतिक्रियांना नियंत्रित करतो, कारण आपण त्या कृतीच्या परिणामांचा आधी विचार करू शकतो. यामुळे आपण आयुष्याच्या काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो आणि काही गोष्टींवर दुर्लक्ष करतो. उदाहरणार्थ जशी परीक्षा जवळ यायला लागते तसे तुम्ही मित्रांबरोबर कमी वेळ घालवता आणि अभ्यास करण्यात लक्ष केंद्रित करता. हिगिन्सचे 1996 नियामक लक्ष केंद्रावर संशोधन असे सांगते. बघा, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. कोणाचे लक्ष केंद्रावरील संशोधन असे सांगते की माणसाचे 2 प्रकारची नियामक लक्ष केंद्र असतात. वाढीव नियामक लक्ष केंद्रात व्यक्ती धनात्मक परिणाम करण्याचा प्रयत्न करते, तर प्रतिबंधक लक्ष केंद्रात ती ऋणात्मक परिणाम टाळण्याचा प्रयत्न करते. पूर्व आशिया खंडात व्यक्ती स्वनियमनाच्या प्रतिबंध लक्ष केंद्र प्रकाराचा वापर करतात, कारण त्यांना इतरांकडून ऋणात्मक प्रतिक्रिया नको असतात. हमामोरा आणि हायने 2008 म्हणूनच आपण अभ्यास करतो, कारण आपल्याला आपल्या आईवडिलांकडून, नातेवाईकांकडून आणि मित्रांकडून ओरडा व टोमणे ऐकायचे नसतात. स्वनियमन आपल्या आयुष्यात महत्त्वाचे आहे आणि आपला मेंदू त्याप्रमाणे विचार करतो. थोरने 2011 सामाजिक हितसंबंध वाढवण्यासाठी काही महत्त्वाचे मानसशास्त्रीय घटक शोधले. ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचे, कोणी शोधले वगैरे. एक, आपल्याला आपल्या कृतीची जाणीव असली पाहिजे आणि आपल्याला त्यांचे मूल्यमापन करता आले पाहिजे. 2, आपल्याला इतरांच्या प्रतिक्रियांचा अंदाज आला पाहिजे. इथे आपल्याला इतर व्यक्ती कशा विचार करतील याचा अंदाज असतो. ही क्षमता बाल्यावस्थेत विकसित झालेली असते. 3, आपल्याला इतरांपासून असणाऱ्या धोक्याचा किंवा नकाराचा अंदाज आला पाहिजे. सर्वात शेवटी आपण ही परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. इतरांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इथे आपल्याला आपल्या कृती नियंत्रित करता आल्या पाहिजे. वेळपणे प्रतिक्रिया देणे टाळणे पाहिजे आणि वाईट विचार करणे टाळणे पाहिजे, जे सोपे नाही. स्वसंकल्पना समजून घेण्यासाठी आपण एका सिद्धांताची माहिती घेऊया. कार्ल रॉजर्स यांचा स्वसिद्धांत. तर कोणाचा स्वसिद्धांत हे सुद्धा लक्षात ठेवायचे. रॉजर्सच्या मते प्रत्येक व्यक्तीची आत्मवास्तविकीकरणाकडे प्रवृत्ती असते. रॉजर्सच्या मते मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्तीच्या अनुभवात आणि त्याच्या स्वसंकल्पनेत सुसंबद्धता आढळते. चिंतातुर किंवा मानसिकदृष्ट्या अवस्था व्यक्ती त्यांच्या भावनिक अनुभवांना नाकारतात. उदाहरणार्थ, एखाद्या मानसिकदृष्ट्या निरोगी असणारा विद्यार्थी जर परीक्षेत नापास झाला तर तो योग्य कारणे शोधून स्वतःच्या कमतरतांवर मात करण्याचा प्रयत्न करेल, पण जे हा अनुभव नाकारतील ते त्या अनुभवापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतील. सत्य व स्वतःचा पराभव स्वीकारणार नाही आणि इतरांना दोषी मानतील.
यांच्या यांच्याशी संबंधित दोन संकल्पना आहेत. बघा, रॉजर्सच्या मध्ये आपण जे वास्तव आहे ते म्हणजे वास्तव स्वप्रतिमा होय. चांगल्या मानसिक स्वास्थ्याकरता आणि ही आवश्यकता असते. एखादी तरुण व्यक्ती स्वतःला सुंदर किंवा कुरूप, चांगली किंवा वाईट व्यक्ती समजून शकते. एखाद्या व्यक्तीच्या विषयीचे मत व कृती ही तिच्या स्वप्रतिमेवर अवलंबून असते. वास्तव स्वची वास्तविकरण, जैवमूल्य, सकारात्मक आदर व स्व आदर याकडे प्रवृत्ती असते. वास्तव स्व म्हणजे आपले अंतर व्यक्तिमत्व आहे, जे कदाचित सर्वगुण संपन्न नसेल पण खरे असते. क्रिस 2007 यांच्या मते आदर्श स्व, आपल्याला जे बनायचे असते ते आपले आदर्श स्व होय. बघा, आदर्श स्वय म्हणजे काही लक्षात ठेवायचे. एखाद्या मुलीला नृत्य शिकायचे असते किंवा एखाद्या मुलाला क्रिकेटपटू बनायचे असते. आपल्याला सतत बदलणाऱ्या महत्त्वाकांक्षा व ध्येय यांचा समावेश आदर्श स्व मध्ये होतो. रॉजर्सच्या मते आदर्श स्व म्हणजे अशी ध्येय जी आपल्याला सहजासहजी मिळवता येत नाही व ज्यामुळे वास्तव स्व आणि आदर्श स्व यांच्यामध्ये दरी निर्माण होते. जर आदर्श स्व आणि वास्तव स्व हे सारखेच असतील तर आपली स्वची संकल्पना बरोबर आहे. स्वप्रतिमा आदर्श स्व, स्वप्रतिमा आदर्श स्व इथे तुम्हाला दाखवले आहे. त्यानंतर बघा, स्वप्रतिमा व आदर्श स्वपेक्षा वेगळी असते, कमी प्रमाणात एकमेकांमध्ये मिसळतात. येथे आत्मवास्तविकरण होणे अवघड असते. या चित्रामध्ये आणि इथं काय दाखवलंय तुम्हाला, स्वप्रतिमा व आदर्श स्व समप्रमाणात असतात, जास्त प्रमाणात मिसळतात, आत्मवास्तविकरण होते. या प्रकारे हे कोणते समायोजित मध्ये आणि हे कोणते कुसमायोजित. आणि वास्तव स्व मधील सुसंबद्धतेमुळे आपल्याला स्वमूल्याची योग्य जाणीव होते आणि आपले आयुष्य निरोगी व निर्मितीक्षम बनते. जेव्हा या दोघात खूप अंतर किंवा असंबद्धता असते तेव्हा विसमायोजन होऊ शकते. पूर्ण कार्यरत व्यक्ती बनण्यासाठी आपण आपल्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्याचा प्रयत्न करतो. अशा व्यक्तीचे आत्मवास्तविकरण झालेले असते. आत्मवास्तविकरण म्हणजे व्यक्ती स्वतःच्या क्षमतांचा योग्य पद्धतीने वापर करतात. या व्यक्ती समतोल असणाऱ्या, सुसमायोजित व जाणून घेण्यास योग्य असतात. मॅकलिओड 2007, रॉजर्सच्या 1959 मते उच्च स्वमूल्य असणारे व्यक्ती आयुष्यातील आव्हानांना तोंड देतात, पराजय आणि दुःख स्वीकारतात आणि इतरांना स्वीकारतात. ज्या व्यक्तींचे कमी स्वमूल्य असते त्या व्यक्ती आव्हानाला टाळतात. त्यांना त्रास व ताण सहन करता येत नाही. आता स्वतःला विचारा की तुम्हाला स्वतःला कसे बघायला आवडेल. जर तुम्ही योग्य स्वसंकल्पना विकसित करण्याचा प्रयत्न करत असाल तर या पाठात दिलेली माहिती वापरा आणि स्वतःची योग्य अशी स्वसंकल्पना विकसित करा. तर या प्रकारे आपलं हे लेक्चर इथे संपले. जर आजचे लेक्चर तुम्हाला आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लेक्चरला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.